श्रीराम समर्थ. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील कथामाला यातील पुढील भाग क्रमांक 9 यातील सर्व आधीचे भाग प्लेलिस्टवरती सेव्ह केलेले आहेत कथामाला या नावाने. 36 नंबर भगवंत पूजा करतात. एकदा नारद मुनींची स्वारी सकाळी द्वारकेमध्ये भगवंताच्या वाड्यात हजर झाली. मुनींना कोठेच मज्जाव नसे म्हणून ते सरळ आतपर्यंत गेले. भगवंत कोठेच दिसेनात म्हणून त्यांनी रुक्मिणीला विचारले की यजमान कोठे आहेत. तिने उत्तर दिले की ते पूजा करण्यात गुंतले आहेत. हे ऐकून नारद बुचकळ्यात पडले. ते म्हणाले, त्रिभुवनातले ऋषी मुनी संत सिद्ध योगी त्यागी भोगी सर्वजण ज्यांची परमात्मा म्हणून पूजा करतात तो आणखी कोणाची पूजा करतो. असे बोलून नारद भगवंताच्या देवघरात गेले. तेथे मोठमोठ्या भक्तांच्या प्रतिमा समोर मांडून भगवान ध्यानस्थ बसले होते. 5 मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले आणि नारदांचा सत्कार केला. नारद म्हणाले, देवा, हे तुमचे देव कोण? तेव्हा भगवान म्हणाले, नारदा, अरे तुम्ही भक्त हेच माझे देव आहात. मला तुमच्याशिवाय चैन पडत नाही. तात्पर्य, भगवंत सगुणामध्ये आले की त्यांना भक्ता वाचून चैन पडायचेच नाही. किंबहुना जेथे भक्त आहे तेथे भगवंताचे नाम असलेच पाहिजे आणि भक्त व नाम जेथे आहे तेथे भगवंताला येणे प्राप्तच आहे. नाम हा भगवंताचा प्राण आहे. तो ज्याच्या हृदयात अखंड राहिला तेथे भगवंत कायम बसला. पुढे आहे 37 नंबर नारद आणि वाल्ह्या कोळी. एकदा नारद मुनी जंगलातून चालले असता वाल्ह्या कोळ्याने त्यांना अडवले. नारद म्हणाले, अरे तू हे कशासाठी करतोस? कोळी म्हणाला, पोट भरण्यासाठी करतो. नारद म्हणाले, तू इतकी माणसे मारून टाकलीस त्याचे पाप तुला लागले ना? कोळी म्हणाला, मला एकट्यालाच का? माझ्या कुटुंबातल्या सर्वांना हे पाप लागेल. नारद म्हणाले, जा तू घरी जाऊन मंडळींना विचारून ये, तोपर्यंत मी येथेच बसतो. कोळी घरी गेल्यावर त्याने आपल्या मंडळींना पापाबद्दल विचारले. त्यांनी सांगितले, आम्हाला खायला घालणे तुमचे काम आहे. मग अन्न मिळवण्यासाठी तुम्ही काहीही करा. त्याचे पाप तुमच्या एकट्याच्या डोक्यावर आहे. हे उत्तर ऐकून तो चकित झाला आणि विचार करीतच परत नारद मुनींकडे आला. नारदांनी त्याला नाम घेण्यास सांगितले. ते त्याने अगदी मनापासून घेतले आणि तो पुढे वाल्मिकी ऋषी बनला. तात्पर्य, समाजातील वाईट माणसे ही खरी वाईट नसतात. त्यांना योग्य मार्ग दाखवणारा निस्वार्थी मनुष्य लागतो. असे निस्वार्थी फक्त संतच असतात. संत वाईट माणसांच्या गुणांचा ओघ परमार्थाकडे वळवतात. ती माणसे एकदा का परमार्थाकडे वळली की सज्जनांच्याही पुढे आघाडी मारतात. पुढे आहे न्यायाधीश आणि चोर. एका शहरामध्ये एक न्यायाधीश काम करीत असे. तो स्वतः मोठा देवभक्त असून दरवर्षी पंढरीची वारी करे. एकदा एक चोर पोलिसांनी धरला आणि त्याच्या समोर आणून उभा केला. चोरी केली याबद्दल भक्कम पुरावा असल्यामुळे चोराने मुकाट्याने गुन्हा कबूल केला. शिक्षा देण्याच्या आधी न्यायाधीश चोराला म्हणाले, काय रे बुवा, तुला गुन्हा कबूल आहेच, पण शिक्षा सांगण्या अगोदर तुला काही सांगायचे असेल तर ते सांग. कोर्ट तुझे म्हणणे ऐकून घ्यायला तयार आहे. तेव्हा चोर मोठ्या गंभीरपणे म्हणाला, जज साहेब, आजपर्यंत मी पुष्कळ न्यायाधीशांसमोर उभा राहिलो आणि त्यांनी मला शिक्षा पण दिली. आज आपल्यासमोर उभा आहे याबद्दल मला फार आनंद वाटतो. आपली भगवंतावर मोठी निष्ठा आहे असे मी ऐकतो. मला आपल्याला एवढेच सांगायचे आहे की मी आपण होऊन चोरी केली नाही. पांडुरंगाने जशी मला प्रेरणा दिली तसा मी वागलो. त्याच्या इच्छेनेच माझ्या हातून चोरी झाली. तेव्हा त्याबद्दल मला दोषी धरू नये. चोराचे बोलणे ऐकून कोर्टामधील लोक पाहतच राहिले. पण न्यायाधीश देखील पक्का होता. त्याने निकाल दिला की चोराचे म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे. ज्या पांडुरंगाने त्याला चोरी करण्याची प्रेरणा केली तोच पांडुरंग त्याला शिक्षा देण्याची प्रेरणा मला करीत आहे. म्हणून चोरी जशी पांडुरंगाच्या इच्छेने घडली तशी त्याबद्दल शिक्षाही देखील पांडुरंगाच्याच इच्छेने दिली जात आहे.
चोराकडे वळून तो म्हणाला, तू 1 वर्षभर सक्त मजुरी भोगायला जा. तात्पर्य: खोटा वेदांत हा असा असतो, परमात्मा सर्व करतो अशी ज्याची खरोखर भावना आहे, त्याच्या हातून कधीही अनिती व स्वार्थमूलक वाईट गोष्ट घडायची नाही. तो आपले कर्तव्य योग्य रीतीने करील, पण आसक्ती नसल्यामुळे सुखदुःख त्याला बाधणार नाही. पुढे आहे 39 नंबर. हा मार्ग आपला नव्हे. एक मनुष्य लहानपणापासून साधनामध्ये असे. भगवंताच्या कृपेने एक सत्पुरुष त्याच्या घरी आले आणि त्याला कृतार्थ करून गेले. आपले तर काम झाले, पण एकदा तीर्थक्षेत्रे हिंडून अनेक संत पाहावेत म्हणून तो 12 वर्ष सबंध भारतखंड हिंडला. घरी येऊन राहिल्यावर त्याचे लग्न झाले. त्याला 2-3 मुले झाली आणि अशा रीतीने संसार चालला होता. पुढे गावामध्ये प्लेगची साथ आली आणि तीमध्ये त्याची बायको, 3 मुले, वडील व 2 भाऊ इतकी माणसे मृत्यू पावली. आई आणि हा एवढी 2च माणसे घरात शिल्लक राहिली. वर्ष 6 महिने गेल्यावर आई एकदा म्हणाली, बाळ, जन्मास आल्यासारखे काशीला जाऊन एकदा गंगा स्नान करावे आणि विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे असे माझ्या मनात आहे. तू मला काशीला घेऊन चल. साधू म्हणाला, आई चल, माझी केव्हाही तयारी आहे. मग उद्या आपण निघायचे का? आई म्हणाली, नाही रे, यावर्षी नाही. तुझी बहीण बाळंतपणाला येणार आहे, तिचे कोण करील? हे ऐकून साधू गप्प बसला. दुसऱ्या वर्षी साधूने विचारले, आई आता आपण काशीला जायचे का? आई म्हणाली, नाही रे, यावर्षी नाही. नुकतीच मी लोणची घातली आहेत, त्यांच्याकडे बघायला पाहिजे, नाही तर ती बुरशी येऊन नासून जातील. हे ऐकून साधू गप्प बसला. तिसऱ्या वर्षी साधूने विचारले, आई आपण काशीला जायला निघायचे का? आई म्हणाली, काय करावं रे, माझ्या मनात निघायचे फार आहे, पण आपण घर सोडून गेलो तर हे गावचे लोक घराचा वासा देखील शिल्लक राहू देणार नाहीत. त्यावेळी साधू गप्प बसला. त्याच दिवशी रात्री 11 वाजता सगळे लोक स्वस्थ निजले असता त्याने स्वतःच आपल्या घराला आग लावून दिली. आग चांगली भडकल्यावर आपण आरडाओरडा केला. गावचे लोक जमले आणि घरातील सामान काढण्याचा प्रयत्न करू लागले. पण आग आतून पुष्कळ वेळ झाला असल्यामुळे बहुतेक सर्व सामान जळून गेले होते. फक्त एक गाठोडे सुरक्षित बाहेर निघाले. आग शांत झाल्यावर ते सोडून पाहिले तर त्याच्यामध्ये संत श्रेष्ठ श्री तुकाराम बुवांची गाथा आढळली. घराची राख आपल्या व आईच्या कपाळाला लावीत साधू म्हणाला, आई आता आपल्या घराचा वासा जायची भीती उरली नाही, आता काशीला चलायचे ना? आई म्हणाली, चल बाबा, आता इथे आपले काय शिल्लक उरले. त्याच दिवशी दोघेजण काशीला निघून गेले. तात्पर्य: प्रपंचाचा लोभ भगवंताच्या आड येतो ही गोष्ट खरी, मग त्याच्यातून मोकळे होण्यास आपल्या हाताने त्याचा नाश करणे हा एक मार्ग आहे. ज्याची तशी तयारी असेल त्याने प्रपंचाचे पाश बसल्या बैठकीला तटातट तोडून टाकावेत आणि भगवंताच्या मार्गाला जावे. त्याने पुन्हा मागे पाहू नये. हा एक मार्ग आहे, पण तो प्रापंचिकाचा मात्र मार्ग नव्हे. प्रापंचिकाने, विवेकाने आणि उपासनेने हळूहळू आसक्तीमधून सुटावे. पुढे आहे मृत्यूला घाबरू नये. 40 नंबर. एका खेडेगावामध्ये एक साधू राहत होता. त्याला एकच मुलगा असून तो पुण्याला नोकरीला असे. साधू अगदी प्रापंचिकाप्रमाणे वागत असे, म्हणून त्याची प्रसिद्धी फारशी नव्हती. थोडेच पण साधनी लोक त्याच्याकडे नेहमी येत. एके दिवशी सकाळी ज्ञानेश्वरीचे निरूपण झाले आणि जी 5-10 मंडळी ऐकायला होती त्यांना साधू शांतपणे म्हणाला, आम्ही उद्या सकाळी जाणार. हे त्यांचे बोलणे ऐकून लोकांना अर्थात वाईट वाटले, पण एकजण म्हणाला, आज आम्ही आपल्या मुलाला तार करतो, तो परवा सकाळी येईल आणि मग आपण जावे. साधू म्हणाला, तरी हरकत नाही. लोकांनी मुलाला तार केली आणि त्याप्रमाणे मुलगा 3रे दिवशी सकाळी आला. मुलगा आल्याबरोबर त्याने वडिलांना साष्टांग नमस्कार घातला. साधू म्हणाला, तू आलास बरे झाले. पांडुरंगाला विसरू नकोस, त्याचे नाम घेत जा, तुझे कल्याण होईल. बरे तर मी येतो. एवढे बोलून श्रीराम श्रीराम असे 2दा म्हणताच त्याने देह ठेवला. तात्पर्य: भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजवली.
अशा लोकांना मरणाचे भय कोठून असणार? भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासना उरत नाही आणि वासना उरली नाही तेथे काळाचा शिरकाव होत नाही. म्हणून आपण नेहमी नामात राहावे. पुढील कथामाला आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.